तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका सिद्धूटेकडून हा असणार आपला राजगड ट्रेकचा शेवटचा पार्ट. आणि या ब्लॉग मध्ये आपल्यासोबत एवढं काही खास घडलेलं नाही बरं का, तरी पण ब्लॉग पूर्ण पहा. आता ब्लॉग मध्ये आपल्याला थोडीफार आमिरी दाखवायची म्हणून डायरेक्ट 50 रुपयाचं कणीस घेतलं आणि त्यांना म्हणलं का तुम्ही आमच्या इकडे या, तुम्हाला फुकटमध्ये कणस चारितो. मग 50 रुपयाचं कणीस घेऊन अख्या गावासमोर मिरवीत मस्तपैकी जाऊन बसलो नदीच्या काठाला. एकतर तर दुपारची वेळ, त्यात थंड वातावरण आणि त्यात गरम कणीस खायला, बापरे एवढं भारी वाटत होतं काय सांगायचं. आणि तेवढंच आमचं एक गडी म्हणतोय का चला आपण गोड्यावरती एक राईड मारून एक फोटो काढू. त्याला म्हणलं तेरा घरच्याला जायगा. मग मस्तपैकी गाडीत येऊन बसलो आणि तिथून आम्ही डायरेक्ट एका पार्क मध्ये गेलो. पण पार्क काय पोरांना पटाना म्हणून म्हणलं डायरेक्ट एखाद्या हिल स्टेशन किंवा सेल्फी पॉइंटला चला. त्याच्यानंतर मस्तपैकी एका सेल्फी पॉइंटला येऊन थांबलो आणि तिथे मस्तपैकी एवढ्या भरवूनात गोळा खाल्ला आणि डायरेक्ट मांढरच्या देवीला पोहोचलो. देवीला पोहोचल्याच्या नंतर मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं आणि झालेल्या सगळ्या चुकींची माफी मागितली. आणि मी देवीकडे एक दान मागितलं की ज्यांनी माझी वाईट काळात मदत केली ना, मी त्यांच्या वाईट काळात त्यांची मदत करणे योग्य बनव. आणि माझ्या आईबापांनी माझ्याकडून लय आशा केलेली, त्यांची स्वप्न पूर्ण करायला हिंमत दे. त्यानंतर देवीचा प्रसाद वगैरे घेतला आणि डायरेक्ट गाडीत येऊन बसलो. आणि हे सगळं चालू असताना झोप कधी आली हे कळालंच नाही. आणि त्यानंतर उठून पाहतोय तर काय, आपण डायरेक्ट आपल्या पार्लर मध्ये पोहोचलो होतो. आणि आमची 2025 ची ट्रिप तर सक्सेसफुल झाली. आता बारी आहे 2026 ची ट्रिपची. पोरांनो, पैशांचं नियोजन करायला सुरुवात करा बरं का. आणि तुम्ही सुद्धा नुसतं व्हिडिओ काय पाहता, फॉलो पण करीत जाणार आहो. फॉलो करायला काय खर्च नाहीयेत. आणि नेक्स्ट ट्रिप कुठे काढाय पण थोडासा प्लॅन असला तर सांगा राव. आणि बाकी तुम्हाला आपले ब्लॉग्स कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुमचा जो मित्र शेवटच्या क्षणाला ट्रिप कॅन्सल करतो ना, त्याची आयडी कमेंट मध्ये मेन्शन करा. आम्हाला पण तर बघू द्या कोण येतो. परत भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.